मी बाहेर पडतानाच आम्हाला हे सगळे पार्सल रिसीव झाले आणि घरी आल्यानंतर ते ओपन करण्याची उत्सुकता. तर हे आहे ग्राउंडनट कोल्ड प्रेस ऑइल. कोल्ड प्रेस ऑइल ना रिफाइंड ऑइलपेक्षा चांगलं असतं. तुम्ही एकदा गूगल करून बघा, तुम्हाला कळेल की काय फरक आहे. ते बघितलं. त्यानंतरचं दुसरं पार्सल ना आमच्यासाठी सरप्राईज होतं. ह्यात काय आहे त्यावर मेन्शनही नव्हतं, म्हणून आम्ही सरप्राईज होतं. एवढ्या उत्सुकतेने ते ओपन करत होते ना की काय असेल यात. आणि ओपन केल्यानंतर त्यात अक्रोड होतं. खूप दिवसापासून अश्विनने ते ऑर्डर केलं आहे, मी यायच्या आधीपासूनच, आणि इतका उशीर लागला त्यामुळे त्याचा विसरच पडला होता. आता हे तिसरं पार्सल खूप मोठं पण तेवढंच हलकं आहे आणि ते ओपन करण्यासाठी आमच्या दोघांना किती मेहनत लागते हे तुम्ही बघतच आहे. पण या पार्सलपैकी सगळ्यात महत्त्वाचं हेच पार्सल होतं. रियांशची उत्सुकता बघितली, जसं काही त्याच्यासाठी काहीतरी मागवलं आहे, पण जेव्हा त्याने ते पॅन बघितलं ना लगेच निघून गेला. हे आहे प्रेस्टीज फ्राईंग पॅन. माझ्या किचनमध्ये ऑलरेडी एक फ्राईंग पॅन आहे, पण त्याचं कोटिंग ना निघत चाललं आहे. सो मला ते चेंज करायचं होतं आणि त्यासाठी हे नवीन पॅन आणणं गरजेचं होतं. तर अशी होती आजची शॉपिंग. चला बाय.